दद्दू के आसपास। हाँ। दादू बात नहीं कर रहे, जल्दी सांस में रुक गई है। ज्या दिवशी दद्दू ऑफ होती कोणाला पण करू द्यायचं नाही, फॅमिलीला पण नाही. हा, पण मला लगेच कॉल करायचा. हटो भाई, हटो भाई। अलीम चाचा, आप इधर कैसे? सुबह की सैर के लिए निकला था। आप मोहल्ले को बता दो। चलो चलो। अबू उठो, मैं देखता हूँ। उठो उठो उठो। अरे शांत बसा, गोंधळ करू नका. नाही नाही, नाडी चालू आहे. बीपी लो झाल्यामुळे जरा थोडा श्वास हळूहळू चाललाय, बस एवढंच. हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आपल्याला. बघा ती भूमी किती हुशार आहे, लगेच बाहेर गेली. जाऊ बाहेर जाऊ, गोंधळ करू नका, तर पेशंटचा बीपी वाढेल. अरे पण मग ते चांगलंच आहे ना बेटा. काय चांगलं आहे? अरे बीपी लो झालाय ना, मग आमच्या आवाजाने ते वाढलं तर चांगलंच आहे ना बेटा. अरे ये ऊपर वाले से डरो जरा, ऐसा इलाज रहता है क्या किधर? दद्दू से पहले ना तुम्हें चुप कर ले जाना उन्हें. चला बाहेर जाओ. अरे पण हेलो, हाँ रोहित हसी ना. अब सब कुछ ठीक है, हॉस्पिटलची गरज नाही. दादून स्वतः सांगितलंय फैजलला त्यांना घरून झोपायचंय. स्वतः सांगितलं. बोलताय तुम्ही. हाँ? चाचा, दद्दू का अस्पताल रहने दो, पहले तुम ना घर पे छोड़ के आना. चलो. नहीं, घर पे नहीं बेटा, मैं तो सैर पे निकला था. ऐसे रात को दूसरे के घर में सह रहती क्या? चलो मैं छोड़ के आता. चलो 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 छोड़ के आता. चला. चल चल चल. जाओ तुम्ही जाओ, आम्ही घेऊन जातो हॉस्पिटल. तुम्ही याआधी क्लेम्स फाईल केलेत का? नाही, सफाईदारपणा दिसतोय. सगळे डॉक्युमेंट्स एकदम ऑर्डर मध्ये. ऐकून फार वाईट वाटलं. आता त्याच्या मर्जीसमोर कुणाच काय सांग. अशा या कठीण सवयी आमच्याला काय बी काम असेल तर हक्काने सांगायचं. दादासाहेब, तुम्ही एवढं इथपर्यंत आला यातच सगळं आलं. आमच्या फैजलकडे लक्ष असू द्या म्हणजे झालं. अहो काय बोलताय? हं? आपला फैजल आता मोठा झालाय, त्याला कळतं सगळं, चांगलं वाईट. हं? सल्ला द्यायला शिकलेले मित्र आहेत त्याच्या बरोबर. तुम्ही काळजी करू नका, माझं नीट लक्ष आहे त्याच्यावर. चल येऊ. जी.